हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण थोडं फायनान्स बद्दल आपण बोलायला सुरुवात केली होती. तर तोच धागा थोडासा पुढे घेऊन आजचा हा विषय आपण पुढे नेऊयात. तर मागच्या वेळेला असं आपण म्हटलं होतं की जो काही आपला फायनान्स असतो किंवा जो आपण धंद्यासाठी वापरला जाणारा जो काही आपला हे असतो, तर तो आपण कसा मॅनेज केला पाहिजे किंवा कसा काय काय विषय त्याच्यामध्ये घेतले पाहिजेत. तर असं आपण त्याच्यावरती एक छोटंसं डिस्कशन केलं. तर आज आता आपण असं बघूयात की अ, ज्या वेळेला आपण कुठलाही बिझनेस करत असतो, त्यावेळेला आपण आता खूप ही गोष्ट कोविडनंतर खूप ट्रेंडमध्ये आली आहे की आपण पटकन जीपे करतो, पटकन फोनपे करतो. सो यू-पी-आय पेमेंट रिसीव्ह करणं ही खूप इझी झालेली आहे गोष्ट. आणि ही गोष्ट आपल्याला सोपी पण पडते कारण त्याचा ट्रॅक ठेवता येतो वगैरे. पण ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की जे पैसे येतात, जे पैसे रिसीव्ह होतात, ते नॉर्मली आपल्या सेव्हिंग अकाउंटला होतात. ठीक आहे. तर सेव्हिंग अकाउंट असणं चुकीची गोष्ट नाही. प्रत्येक वेळेला करंट अकाउंट ओपन करणं म्हणजे मग तो बिझनेस कुठेतरी शॉप ॲक्ट काढणं किंवा त्याच्यासाठी काही लायसन्सिंग करणं हे इनिशियल स्टेजेसमध्ये कधी-कधी गरजेचं पण नसतं. आणि कदाचित त्याचं एखाद्या वेळेला आपल्याला थोडं बर्डन पण येण्याची शक्यता असते, की अरे बापरे! आता हे लायसन्स काढायचं का? मग बँकेत जायचं का? मग तो मिनिमम 5,000चा बॅलन्स करंट अकाउंटचा मेंटेन करायचा का? वगैरे, वगैरे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की ज्याचा कदाचित इनिशियल स्टेजेसमध्ये गरज नसते. तेवढा बिझनेस आपला मोठाही झालेला असतो. आणि दुसरा ह्याच्यातला महत्त्वाचा भाग असा होतो, की सेव्हिंग अकाउंटला आपण बिझनेसचे पैसे घेत असल्याकारणाने मोस्ट ऑफ द टाईम हे पैसे घरामध्ये खर्च होतात. काहीतरी कारण येतं आणि हे घरामध्ये पैसे खर्च होतात. ते कॉन्शियसली बाजूला टाकले जात नाहीत. तर याच्यासाठी एक छोटा उपाय आपण असा करू शकतो, की अगदी करंट अकाउंट न ओपन करता त्याला आपण एक दुसरं सेव्हिंग अकाउंट ओपन करून यू-पी-आयला किंवा जेव्हा आपण जीपेवरनं पैसे घेत असतो किंवा कोणत्याही पद्धतीने पैसे घेतोय, रिसीव्ह करतोय, त्यावेळेला आपण ते त्या अकाउंटला घेऊ शकतो. त्यायोगे काय होतं, की जो अकाउंट आपण वापरतोय, जे बिझनेससाठी अकाउंट वापरतोय, त्या बिझनेसमधला होणारा जमा आणि खर्च ह्या दोन्हीही गोष्टींचा आपण ट्रॅक ठेवू शकतो. आता नेट बँकिंग, ऑनलाईन बँकिंग तर खूपच कॉमन झालं आहे, प्रत्येकाला येतं ते. त्यामुळे एकदा आपण अकाउंट ओपन केलं, की आपल्याला आपण किती पैसे कुठे खर्च केले आणि किती पैसे कुठून आले, कोणाकडून आले, ह्या सगळ्याचा हिशोब आपल्याला ठेवता येतो, जो की फार गरजेचा आहे. कारण ज्या वेळेला आपण कुठल्याही रॉ मटेरियलला पैसे देतो किंवा कुठलीही वस्तू आपल्या बिझनेसच्या रिलेटेड विकत घेतो, त्यावेळेला ते पैसे त्या बिझनेसच्या अकाउंटमधनं जाणं अपेक्षित आहे. तरच त्याचा तो प्रॉपर हिशोब राहील आणि मगच आपल्याला कळेल की आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे. मला असं वाटतं की बिझनेस आपण कोणत्याही इंटेन्शननी सुरू केलेला असू दे, म्हणजे तो अगदी मला आत्ता वेळ जात नाही आहे म्हणून असेल, मला एखाद्या गोष्टीची आवड आहे म्हणून असेल, गरज म्हणून असेल किंवा मला माझ्या नावानी किंवा माझ्या पॅशनसाठी, माझ्या आवडीसाठी मला एक माझं स्वतंत्र अस्तित्व क्रिएट करण्यासाठी मला काही बिझनेस करायचा आहे. हा कुठलाही विचार जरी त्यामागे असला, तरी पैशाचा हिशोब ठेवणं ही खूप मॅन्डेटरी आणि खूप गरजेची गोष्ट आहे, जी की प्रत्येक बिझनेससाठी लागू पडते. आपण पेपरमध्ये खूप ठिकाणी वाचतो, की केवळ 5,000मध्ये सुरू केलेला धंदा आज 500 कोटी झाला आहे किंवा 25,000साठीचे इन्व्हेस्ट करून केलेला धंदा आज इतका वरती गेला आहे किंवा एक हाऊस म्हणून सुरू केलेला धंदा आज इतक्या वरती गेला आहे. या सगळ्या गोष्टी आपण खूप पेपरमध्ये, सोशल मीडियावरती वगैरे वाचत असतो. तरी पण त्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टींना देखील पैशाचा हिशोब ठेवणं किंवा ठेवलेला असणं हे नेहमीच फायद्याचं पडतं. त्याचं कारण असं आहे, की ज्या वेळेला आपला बिझनेस ग्रो करायला लागतो, जेव्हा तो हळूहळू मोठा व्हायला लागतो, त्यावेळेला जे फंड्स असतात,
ते फंड्स नेहमी त्याच बिझनेसमधनंच जनरेट झालेले असले पाहिजे. भले तुम्ही त्या बिझनेसमधच्या पैशामधनं स्वतःसाठी एकही रुपया घेऊ नका. जे पैसे येतील ते सगळे त्या धंद्यामध्येच घाला. मे बी आज मला, तुम्हाला किंवा कुणालाही कदाचित त्या धंद्यामधनं येणाऱ्या प्रॉफिटची गरज नसेल, असं होऊ शकतं. पण तर त्या सिच्युएशनमध्ये आपण काय करणार? आपण त्या बिझनेसमधनं एकही पैसा घेणार नाही आहोत. जेवढे पैसे येतील हे सगळे पैसे आपण त्या बिझनेसमध्ये घालणार आहोत. किंवा जर अशी सिच्युएशन असेल की बाबा आज मला त्या बिझनेसमधनं काहीतरी पैसे येणं गरजेचं आहे, मला त्या पैशाची गरज आहे, त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा जो प्रॉफिट मला मिळतो आहे, फॉर एक्झाम्पल मी एक छोटंसं उदाहरण देते की एखादी केटरिंग चा व्यवसाय करणारी व्यक्ती आहे आणि एका ऑर्डर मागे तिला समजा 5,000 रुपये तिला प्रॉफिट झाला आहे. तर त्या 5,000च्या प्रॉफिटमधून तिने अपेक्षित असं आहे की 2,500 म्हणजे 50% तिने स्वतःला घ्यावे आणि 50% तिने पुन्हा त्या बिझनेसमध्ये त्याला इन्व्हेस्ट करावेत. त्याला आपण अकाउंटिंग लँग्वेजमध्ये प्लावबॅक करणं असं म्हणतो. त्याला पुन्हा पेरणं, त्या पैशाला पुन्हा तुमच्या धंद्यामध्ये पेरणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण तेच पैसे तुम्हाला पुढच्या ऑर्डरसाठी, पुढच्या बिझनेस ग्रोथसाठी एक इन्व्हेस्टमेंटचं, एक फंडिंगचं काम करतं. आणि या सगळ्या गोष्टींच्यासाठी बिझनेसचं एक सेपरेट अकाउंट असणं फार गरजेचं आहे. त्याच पद्धतीने अगदी आपण CAकडे जाऊन आपलं बॅलन्स शीट मांडणं ह्याची सुरुवातीच्या काळामध्ये अजिबात गरज नसते. जेव्हा लाखो रुपयांच्यामध्ये बिझनेस व्हायला लागतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण छोट्या प्रमाणावरती आपण जेव्हा बिझनेस करत असतो त्यावेळेला या गोष्टींची गरज नसते. पण एखाद्या वहीमध्ये मात्र दर महिन्याचा हिशोब जमा खर्चच्या स्वरूपामध्ये हा मांडून ठेवणं हे फार गरजेचं असतं. त्याच्याचवरनं आपल्याला असं कळतं की आपला बिझनेस जो आहे हा काय लेवलला आहे. आपण कंपेअर करू शकतो की मागच्या महिन्यामध्ये मला किती पैसे मिळाले होते, या महिन्यामध्ये मला किती पैसे मिळालेत, मागच्या महिन्यामध्ये मी किती इन्व्हेस्टमेंट केली, या महिन्यामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट किती झाली आणि त्याच्या अगेन्स्ट मला किती प्रॉफिट झाला किंवा मला किती लॉस झाला. मग जर लॉस होत असेल तर त्याच्यावरती मला काहीतरी उपाय करायला लागेल. प्रॉफिट होत असेल तर तो कसा वाढवायचा ह्याच्याकडे मला लक्ष द्यायला लागेल. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण हिशोब लिहून ठेवतो आणि या छोट्या छोट्या गोष्टींच्याकडे आपण लक्ष देतो की जर एखादी वस्तू आपण आपल्या बिझनेसमधली घरामध्ये आपण वापरली, आपल्या पर्सनल यूजसाठी वापरली, तर त्याचे पैसे तिथे हिशोबामध्ये मेन्शन करून ते त्या बिझनेसमध्ये घालणे हे फार गरजेचं आहे. त्याचं मेन रिझनच हे आहे की तो हिशोब, नाहीतर मग कुठेच कधीच त्याचा ताळा बसणार नाही आणि आपला बिझनेस कुठे चालला आहे, काय करतो आहे आपण त्या बिझनेसचं, हे कधीच आपल्याला समजणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की फार इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्याकडे प्रत्येक व्यक्तीने आपण लक्ष दिलं पाहिजे. आपला जो काही बिझनेस आहे त्या बिझनेसबद्दल जे फायनान्सेस आहेत त्याचे अकाउंट्स हे मेंटेन करणं फार 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 गरजेचं आहे. प्रत्येकाने ह्यात लक्ष घातलं पाहिजे. कठीण आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. थोडंसं आपल्याला त्याच्यावरती कष्ट घ्यावे लागतील, थोडे प्रयत्न करावे लागतील, थोडं कॉन्शियसली विचार करून हे सगळे हिशोब लिहून ठेवायला लागतील. कुठेतरी एखादी फाईल मेंटेन करून त्याच्यामध्ये बिल्स मेंटेन करणं किंवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ह्या थोड्याशा करणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामधनं स्वतःला इन्कम जनरेट करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण आपण जे घेत असलेले एफर्ट्स असतात तर ते एफर्ट्स कुठेही वाया जाऊ नये. आपल्या कष्टाची देखील किंमत आपल्याला मिळाली पाहिजे. या गोष्टीकडे देखील आपण खूप लक्ष देणं गरजेचं असतं. तर मला असं वाटतं की फायनान्स किंवा अकाउंट्स रिलेटेड प्रत्येकालाच काही ना काहीतरी क्वेरीज असतात. एक तर मला असा एक इन्सिडन्स इथे सांगायला आवडेल की आपल्याकडे बऱ्याच लोकांच्याकडे बिलबुक देखील नसतं. तर किंवा कुठल्याही एखाद्या एक्झिबिशनमध्ये आपण गेलो आहे किंवा कोणालाही आपण आपल्या प्रोडक्टचा सेल केला आहे तर त्याचं एक त्याला छोटंसं बिल देणं हे फार गरजेचं असतं. याने दोन गोष्टी साध्य होतात. एक तर आपलं बिल
त्याच्यावरती एखादा आपल्या नावाचा, आपल्या फोन नंबरचा रबर स्टॅम्प मारलेला असावा. ते जर कस्टमरकडे गेलं तर त्याला बिल मिळाल्याचं एक सॅटिस्फॅक्शन जे असतं, ती जी एक सिक्युरिटी आपल्याला वाटत असते की आपल्याकडे बिल आहे बरं का, तर ते आपल्याला मिळतं. आणि दुसरं महत्त्वाचं त्याच्यामधनं असं होतं की आपला एखाद्या महिन्यामध्ये किती सेल झाला आहे हे जर आपल्या लक्षात राहिलं नसेल, किंवा कुणाला आपण कुणाकडनं कॅश आली आहे, कोणी UPI पेमेंट केलं आहे, हे जर आपल्याला लक्षात आलं येत नसेल, तर त्यावेळेला हे बिलबुक आपल्याला डेफिनेटली उपयोगी येतं. किंवा एखाद्या एक्झिबिशनमध्ये, एखाद्या सेलमध्ये जर आपण स्टॉल लावला असेल आणि त्या ठिकाणी जर आपण समजा बिलं दिली असतील, तर त्या पर्टिक्युलर इव्हेंटमध्ये, त्या पर्टिक्युलर एक्झिबिशनमध्ये आपला किती सेल झाला हे आपण त्या बिलांवरनं पाहू शकतो. ना की आपण जर काही रँडमली सेल केला आणि रँडमली पैसे घेतले तर आपल्याला त्याच्यातनं फारसं लक्षात येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत, ह्या मला असं वाटतं आपण प्रत्येकाने ह्याच्यावरती लक्ष देणं खूप 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 गरजेचं आहे. फायनान्स, अकाउंट्स हे प्रत्येकाला आलं पाहिजे. खूप डिफिकल्ट नाही आहे. थोडासा अटेम्प्ट केला तर नक्कीच येण्यासारखी गोष्ट आहे. मला असं वाटतं की जे कोणी आज हा एपिसोड बघतायत त्यांनी नक्कीच त्याच्यावरती विचार करावा. सिनर्जी इव्हेंट्सतर्फे आपण असे छोटे छोटे व्हिडिओज करतो जे बिझनेस रिलेटेड पॉईंट्स असतात, त्याच्यावरती आपण छोटे छोटे डिस्कशन्स करतो. तुमच्याशी रिलेटेड तुमच्या जिव्हाळ्याचा एखादा विषय असेल तर नक्की आम्हाला तो कळवा. सिनर्जी इव्हेंट्सच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही कमेंट करा. आपण पुढच्या वेळेला नक्की तो विषय घेऊयात. तर आपण इथे थांबूयात. आपण पुढे भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छोट्याशा पण महत्त्वाच्या विषयावरती. थँक्यू. नमस्कार.